अरे वा, आज स्वारी चक्क लवकर आली घरी. वा वा वा. अनायसे आज मीही सुट्टीवर आहे आणि तू अर्ध्या सुट्टीने घरी आलीस. मग आपण दोघं मिळून माझ्या पूर्ण सुट्टीचा आणि तुझ्या अर्ध्या सुट्टीचा पूर्णपणे वापर करूया. आता आलीच आहेस तर बसा साफसफाईला. एक गप ग तू, आधीच माझं डोकं खूप फिरलंय. हा, त्यात तुझी भर नको अजून. अगं काय झालं, ऑफिसमध्ये कोणी काही बोललं का तुला? एकतर यांच्यासाठी आम्ही सुट्ट्या टाकायच्या आणि यांना आमच्यासाठी वेळच नाही. कोणाबद्दल बोलतेस तू? म्हणजे आज तू पुन्हा त्याच्याशी भांडलीस? मी नाही, तोच भांडला माझ्याशी. आणि जर मला ह्याला वेळ द्यायचाच नसतो तर मग मला प्रॉमिस करतो कशाला? काल स्वतःच रात्री म्हणाला की आपण उद्या भेटूया. हे बाई, असा कोण ऑफिसमध्ये जाता का? मी सुट्टी टाकून तिथेच चेंज करून ह्याला भेटायसाठी निघाली आणि ह्याला फोन केल्यावर विचारलं येतोयस तर म्हणाला नाही, मला खूप काम आहे ऑफिसमध्ये. तर तू बघच, येऊ दे त्याचा फोन. त्याचा फोन पण उचलणार नाही आणि भेटायला तर अजिबातच जाणार नाही. येऊ देच, बघ तू त्याचा फोनच उचलते का आता. बघ हा, नक्की ना? नाहीतर त्याचा एक कॉल आल्यावर लगेच पळत जाशील. ठीक आहे, ठरलं तर मग आपण आजचा दिवस दोघी मिळून एकत्र घालवूया. आधी आपण घराची थोडी साफसफाई करूया आणि रात्रीचा डिनर आपण बाहेरच करूया. आज का डिनर मेरी तरफ से ट्रीट. तू बघशीलच, येऊ दे त्याचा फोन. उचलते का बघ तू फोन आता, बघच तू. हॅलो. नाही ना, कशाला? तुला तर माझ्यासाठी वेळच नसतो ना. नाही, तू भांडतोस माझ्याशी. मी नाही. खरं, ठीक आहे, येते अर्ध्या तासात. थांब देतेच. मी काय म्हणते, ऐक ना, आपला जो प्लॅन आहे ना, तू मला ट्रीट देणार आहेस डिनर, ते आपण पुढच्या संडेला जाऊ. ऐक ना, तो खूप वेळा सॉरी म्हणाला ग मला. मी जाऊन येते त्याच्याबरोबर. मुझसे मीठी मीठी बातें करके मुझे उल्लू बनाना चाहता है, सड़ा हुआ चूहा कहीं का.